हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हीसीआय म्हणजेच व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटने काल म्हणजेच दिनांक 14 ऑगस्ट रोजी शेड्यूल जाहीर केले, ज्यामध्ये व्हीसीआय कोट्यातून व्हेटरनरी म्हणजेच बीएससी आणि एएची ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवात होणार आहे आणि शेड्यूल डिक्लेअर केले। तर हे शेड्यूल कशा पद्धतीने असेल याविषयीची डिटेल माहिती आणि त्याविषयीचा व्हिडिओ आपण आज घेऊन आलोत। यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने शेड्यूल असेल, आपण कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, काय काळजी घ्यायची याविषयीची इत्थंभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण बीएससी आणि एएच संदर्भात डिटेल माहिती आणि ट्रान्सपरंट माहिती देण्याचं आपलं एकमेव चॅनल म्हणजे शिक्षश्री एज्युकेअर। तर अजून सुद्धा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हीएससी साठी व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेले शेड्यूल कशा पद्धतीने असेल, त्याची इत्थंभूत माहिती कशा पद्धतीने आहे, शेड्यूल काय आहे याविषयी आपण चर्चा करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाकडून 15% ज्या सीट्स असतात, या 15% सीटसाठी ऑल इंडिया कोटा ज्याला आपण म्हणतो, या ऑल इंडिया कोटासाठीचे ॲडमिशन प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते, ज्यामध्ये या 15% सीट्स भरल्या जातात। त्याला आपण व्हीसीआयचा एआयक्यू कोटा किंवा ऑल इंडिया कोटा म्हणत असतो। या ऑल इंडिया कोट्यातून आपल्याला ॲडमिशन्स होत असतात। आता यासाठी बेसिक एलिजिबिलिटी काय, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, काय काळजी घेतली पाहिजेत, कॅप राऊंड 1, 2 किंवा स्टे राऊंड म्हणजे काय, याविषयीचा डिटेल व्हिडिओ सुद्धा पुन्हा येईल। परंतु व्हीसीआयसाठी अप्लाय करत असताना मी सांगेल विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो स्कोअर हायस्ट असेल, कारण मेरिट बेसिसवरती या ठिकाणी ॲडमिशन होणार आणि तुमच्या रिझर्वेशन पॅरामीटरनुसार ॲडमिशन होणार आहेत। त्यामुळे तुमचा जर स्कोअर चांगला असेल तर डेफिनेटली व्हीसीआय कोटासाठी तुम्हाला अप्लिकेबल व्हायचे किंवा व्हीसीआय कोटासाठी रजिस्टर करायचे। त्याच्या डेट आणि डेडलाईन्स काय काय त्याविषयी आपण चर्चा करूयात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, ऑनलाईन काउन्सिलिंग फॉर ॲडमिशन टू बीएससी अँड एएच डिग्री कोर्स 15% व्हीसीआय कोटा या ठिकाणी दिलेला आहे। 15% व्हीसीआय कोटासाठी ॲडमिशन्स होतील आणि रॅदर दॅन व्हीसीआय कोटा बाकीचे जे सीट्स असतील त्या स्टेट कोट्यातून किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला मापसू, महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी मापसू नागपूरकडून त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत। त्याची सुद्धा नोटिफिकेशन कधी येईल सर, असे विद्यार्थी वारंवार विचारतायत। तर मापसूकडून सुद्धा अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये शेड्यूल डिक्लेअर होणार आहे, त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट्स आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता लगेच करून ठेवायची आहे। चला आपण शेड्यूलवरती प्रकाश टाकूयात। तुम्ही सगळ्यांनी शेड्यूल पाहिला असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये शेड्यूल समजून सांगणार आहेत। बघा, राऊंड 1 साठी आपल्याला रजिस्ट्रेशन वेगळं करायचं आहे, राऊंड 2 साठी रजिस्ट्रेशन करायचं आणि स्टे राऊंड साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता राऊंड 1 साठी रजिस्ट्रेशन कधी सुरू होतंय सर, प्रोसेस कधी सुरू होईल, तर ती सुरू होणार आहे 18 ऑगस्ट रोजी 11 वाजता सुरू होईल ते 23 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे कंप्लीट तुम्हाला 6 दिवस या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी व्हीसीआयच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे। पुढची प्रोसेस असेल चॉईस फिलिंग, की आपल्या मार्क्सनुसार, म्हणजे तुम्हाला जर 400 प्लस मार्क्स असतील आणि तुम्ही व्हीसीआयसाठी जात असाल तर आपल्याला चॉईस फिलिंग देणं गरजेचं असतं किंवा सीट लॉक करणं गरजेचं असतात। ते असतं तुमचं 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट, जवळपास 6 दिवस, म्हणजे या सेम डे मध्ये रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग सेम तारखेला सेम वेळेमध्ये होणार आहे। पुढची प्रोसेस असते सीट अलॉटमेंट प्रोसेस। पहिल्या राऊंडसाठी सीट अलॉटमेंट होईल तुमची 24 ऑगस्ट रोजी, 1 दिवसांमध्ये ती सीट अलॉटमेंट प्रोसेस होईल। अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट, मग तो जो रिझल्ट असेल किंवा अलॉटमेंट ऑफ सीट असेल तर त्या ठिकाणी 25 तारखेला तुमचं डिक्लेरेशन किंवा वेबसाईट पोर्टलवरती ते येऊन जाईल। रिपोर्टिंग ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज, आता रिपोर्टिंग कधी असेल तर 25 ते 31 ऑगस्ट, तुमचं 25 तारखेला सीट मिळाल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये, ते या स्टेटमध्ये असेल किंवा अदर स्टेटमध्ये असेल, व्हीसीआयमध्ये येणारा कुठलाही तुम्ही जे काय चॉईस फिलिंग दिले त्या चॉईस फिलिंगच्या माध्यमातून जे काय कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये 7 दिवसाच्या आतमध्ये रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे। तुम्ही जर रिपोर्टिंग केलं नाही कॉलेज मिळाल्यानंतर तर तुम्ही दुसऱ्या राऊंडमधून आणि स्टे राऊंडमधून सुद्धा बाहेर पडता, पुढच्या राऊंडसाठी तुमचा विचार होणार नाही। त्यामुळे रिपोर्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे। हे झालं पहिल्या राऊंडसाठीचं शेड्यूल। आता आपण बघूया दुसऱ्या राऊंडसाठी। आता राऊंड 2 कधी सुरू होतो सर, तर राऊंड 2चं रजिस्ट्रेशन सुरू होईल 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर। आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलंय परंतु ॲडमिशन मिळालं नाही किंवा अलॉटमेंट झाली नाही, अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का, तर नाही। फक्त जे विद्यार्थी पहिल्यांदाच राऊंड प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होत आहेत अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यांचं 1 आणि 2 सप्टेंबरला रजिस्ट्रेशन होईल। पुढे चॉईस फिलिंग त्यांना सेम डे 2 दिवसांमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा चॉईस फिलिंग करायचं आहे। सेकंड राऊंडसाठी फक्त 2 दिवसाचा वेळ मित्रांनो, फक्त 2 दिवस। पुढे जाऊन सीट अलॉटमेंट तुमची 3 सप्टेंबरला होणार आहे आणि अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट 4 सप्टेंबरला होईल। परंतु ॲडमिशनसाठी 5 दिवस तुम्हाला दिले, ते म्हणजेच 4 ते 8 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे, तुमच्या कॉलेजचे ॲडमिशन्स कन्फर्म करायचे। ॲडमिशनसाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन सेकंड राऊंडसाठी करायचे। आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टे राऊंड। आता स्टे राऊंड म्हणजे काय, की या ज्या
फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालंच नाही किंवा अलॉटमेंट झाली नाही, असे विद्यार्थी स्टे राऊंडसाठी एलिजिबल होतात. फर्स्ट आणि सेकंड राऊंडला अलॉटमेंट झालेले विद्यार्थी स्टे राऊंडसाठी एलिजिबल होणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट आणि सेकंडला अलॉट झालेले विद्यार्थी स्टे राऊंडसाठी एलिजिबल असणार नाहीत. फक्त ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडपर्यंत पहिल्या 2 राऊंडमध्ये अलॉटमेंट झाली नाही, असे विद्यार्थी स्टे राऊंडसाठी एलिजिबल होतात. यासाठी महत्त्वाचा नियम काय, तर जे विद्यार्थी स्टे राऊंडसाठी जायचे आहेत, जे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस असतील अशा विद्यार्थ्यांना 50,000 रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी ऑनलाईन भरायचे आणि SC ST आणि PH असेल तर त्यांना 25,000 भरायचे. मग स्टे राऊंड कधी असेल सर, तर तो असेल 9 आणि 10 सप्टेंबरला तुम्हाला स्टे राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि पुढे 9 सप्टेंबरला तुमचं जे आहे 9 आणि 10 सप्टेंबरला तुम्हाला स्टे राऊंडसाठी ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे किंवा चॉईस फिलिंग द्यायची आहे. त्यानंतर सीट अलॉटमेंट प्रोसेस 11 सप्टेंबरला स्टे राऊंडसाठी सीट अलॉटमेंट होईल आणि 12 सप्टेंबरला तुमचा अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट किंवा अलॉटमेंट ऑफ सीट तुमच्या पोर्टलला येऊन जाईल, लॉग इनवरती येऊन जाईल. 12 ते 15 सप्टेंबर म्हणजे अगदी 4 दिवसामध्ये स्टे राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायची आहे. आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत बघा. महत्त्वाची सूचना काय आहेत, तर स्टे राऊंडसाठी ॲडमिशन करत असताना हे जे सीट अलॉटमेंट आहेत, या सगळ्या ज्या आहेत त्या आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड राऊंड म्हणजे दुसरा राऊंड झाल्यानंतर यासारखी प्रोसिजर पुढची प्रोसेस स्टे राऊंडसाठी होईल. देन द डिटेल्स ऑफ द वॅकंट सीट्स अवेलेबल फॉर स्टे राऊंड डॉक्युमेंट्स ऑन बाय द नोटिफाईड ऑनलाईन VCI काउन्सिलिंग पोर्टल. जे काय स्टे राऊंडसाठी सीट वॅकंट असतील ते पर्टिक्युलरली आणि स्ट्रिक्टली VCIच्या पोर्टलवरती असतील. कुठे असतील, VCI पोर्टलवरती तुम्हाला ते दिसतील. त्यानुसार आपण स्टे राऊंडसाठी चान्स घेऊ शकतो. पुढे देअर विल बी नो प्रेस रजिस्ट्रेशन फीज बट पेमेंट ऑफ द स्टे राऊंड विल बी रुपीज ऑफ 50,000 आणि 25,000. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रेस रजिस्ट्रेशन स्टे राऊंडला करण्याची गरज नाही. ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलंय असे विद्यार्थी स्टे राऊंडसाठी एलिजिबल होतील, परंतु त्यांना 50 आणि 25,000 कॅटेगरीनुसार बंधनकारक आहे. पुढे जाऊन अदर टर्म्स अँड कंडिशन्स रिलेटेड टू द स्टे राऊंड बी सीन इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन. इन्फॉर्मेशन बुलेटिनवरती सगळं आपला डिटेल व्हिडिओ होते, त्यावरती स्टे राऊंडचे काही नियम दिलेत, ते पण तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघायचे आहेत. आता चॉईस लॉकिंग विल बी अवेलेबल फ्रॉम 16 hours to 23/15 hours ऑफ द लास्ट डे ऑफ रजिस्ट्रेशन फॉर द रिस्पेक्टिव्ह राऊंड. मग चॉईस फिलिंग जे आहे ती चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन डेटच्या शेवटच्या दिवशीपर्यंत चालू राहील असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु 18 ते 23 ऑगस्टपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग पहिल्या राऊंडसाठी करायची आहे, दुसऱ्या राऊंडसाठी 1 ते 2 सप्टेंबर म्हणजे 11:55 तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. लास्ट बट नॉट लिस्ट या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. रजिस्ट्रेशन फॉर ऑल राऊंड विल बी क्लोज ॲट 23/15 hours आफ्टर दी सर्व्हर टायमिंग. जे काय तुमचं सर्व्हर टायमिंग असेल त्या सर्व्हर टायमिंगमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे, ज्यामध्ये 11:55 तुमचं रजिस्ट्रेशन क्लोज टायमिंग असेल. तर अशा पद्धतीने हे जे शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी प्रॉपरली आपण शेड्यूल दाखवलेला आहे. पहिल्या राऊंड पासून दुसरा राऊंड आणि स्टे राऊंड याचे शेड्यूल आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, त्यावरती तुम्हाला माहिती दिलेली आहे. ओके, याही पुढे विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षश्री एज्युकेअरच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी काउन्सिलिंग बॅच राबवतो. तुमच्यासाठी VCI साठी आणि मापसू अंतर्गत गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल हे कॉलेज मिळवण्यासाठी आपली काउन्सिलिंग बॅच चालू झाली आहे, ज्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू आहेत. यामध्ये तुम्हाला चॉईस मीन्स कॉलेज सिलेक्शन पासून कट ऑफ अँड रँक अनालिसिस, चॉईस फिलिंग सपोर्ट, डॉक्युमेंट गायडन्स, एक्सपर्ट काउन्सिलिंग यासाठी फक्त फीस जी असणार तुमची 4,999 रुपये फीस आहे. या फीसच्या माध्यमातून तुम्ही शिक्षश्री एज्युकेअर ॲपमधून जॉईन करू शकतात किंवा फोनपेवरून जॉईन करू शकतात आणि आपलं वेटरनरी डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करू शकतात. कारण आम्ही लिमिटेड सीट घेतो आणि चांगली सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा VCI आणि मापसूकडून रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि वेटरनरी डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा शिक्षश्री एज्युकेअर ॲप डाउनलोड करून आपण वेटरनरी काउन्सिलिंगसाठी बॅच जॉईन करू शकतात आणि आपलं वेटरनरी डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण वेटरनरीचे अपडेट आपण ट्रान्सपरंटली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा देत राहणार आहोत. थँक्यू वन अँड ऑल.